एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। लोकसभेची लायब्ररी मध्ये चांगल्या काचेच्या फ्रेम मध्ये त्याला ठेवण्यात आली। आता त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये टिपू सुलतानची फोटो आहे। आता भुसे साहेबांना आणि त्यांच्या पक्षातले जे मोठे नेते असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे नेत्यांना मी सांगतो की त्या दिवारवर जे उपमहापौरच्या कॅबिनमध्ये जे आहे ते काढण्याच्या अगोदर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही लोकसभेमध्ये जाऊन ते ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काहीतरी विचार करून राणी लक्ष्मीबाईची आहे, त्याच्यामध्ये टिपू सुलतानची फोटो आहे। मग तुम्ही तर त्यांच्यापेक्षा मोठे झालेले आहे, पण तुम्हाला काय आहे की कोणीही या राज्यामध्ये आता चाललेला काय आहे, भ्रष्टाचार कुठपर्यंत गेलेला आहे, महंगाई काय कुठपर्यंत गेलेली आहे ते न करता अपन में काय टिपू सुल्तान फोटो रहेगी या नहीं रहेगी, ये देश का सबसे बड़ा मुद्दा बन गया है। पूछेगा तो क्या पूछेगा, वो शक्कर छोड़ना पड़ेगा। साखरेच्या संदर्भात देखिए ना भाई, वंदे मातरम के ऊपर कितनी मर्तबा अब हमें ये बात करना चाहिए, कितनी मर्तबा भाई हम मेन मुद्दों के बारे में हम कब बात करेंगे, तब हमसे ये सवाल किया जाएगा कि शोलापुर के स्कूल्स के बारे में हमें क्या करना चाहिए, हॉस्पिटल्स के बारे में, अच्छे रास्ते बनाने के बारे में हमें क्या करना चाहिए। देखिए साहब, देश के अंदर आप जब भी कोई किसी बड़े राज्य का चुनाव आता है तो भारतीय जनता पार्टी और आरएसएस की स्ट्रैटेजी है, बड़ी सोची समझी साजिश होती है कि हमें ऐसे मुद्दे को जिंदा करें कि जिसकी बुनियाद के ऊपर है तो हम वो इलेक्शन तक है तो इसको लेकर जाएंगे। आपको याद होगा कर्नाटक के अंदर एक बच्ची ने हिजाब पहन के गई थी, वो 5 साल पहले पूरा यूपी का इलेक्शन जो है वो बच्ची के हिजाब के ऊपर चल रहा था। मानव म्हणजे तुम्ही काय असं केलेला आहे करके अल्टिमेटली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने तिला हे दिलं होतं परवानगी। दूसरा मालेगाव, तिसरा सोलापूर आणि चौथा माझा शहर याच्या बाबतीत जे काही निर्णय असतील, मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, मी महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातला कुणाला शहर अध्यक्ष द्यायचं, जिल्हाध्यक्ष द्यायचं, कशी पार्टी तयार करायची आहे मी स्वतः निर्णय घेतो। अवेसी सर कधीही मला सांगतात, पण या 4 शहरांच्या बाबतीत त्यांचा एक लगाव आहे, त्यांची एक जवळीक आहे, म्हणून ते काहीही निर्णय। आता मलाही माहीत आहे की सोलापूरमध्ये आपल्याला द्यायचं आहे, मग मागच्या 1 महिन्यामध्ये ओवेसी साहेबांचं पार्लमेंटचं सेशन आणि त्या पार्लमेंटचं जेव्हा सेशन असतं तर ते इतकं बिझी असतं स्टडी करण्यामध्ये, आणि त्याच्यानंतर ते आपल्या त्याच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं, ते लंडनला गेले होते, आता ते परत आलेले आहे, त्यांनी इथे मिलादचा मोठा कार्यक्रम होता। आता काही दिवसानंतर आम्ही भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आपल्याला सोलापूर असू द्या, नांदेड असू द्या, मालेगाव असू द्या, याच्या बाबतीत आपल्याला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा अपेक्षित आहे। जे काही मी देईल तुम्ही त्याच्या हेडलाईन केलं तर मला असं वाटतं चांगलं की आज जे महंगाई वाढलेली आहे, आता सण येणार आहे, खूप मोठे मोठे सण सुरुवात होणार आहे, ते गणपती असू द्या, ते दिवाळीचा असू द्या, रक्षाबंधन असू द्या, अशा वेळी अशा प्रकारचे साखरेचे भाव दुपटीने वाढ म्हणजे कितपत योग्य आहे। कुठेतरी सरकारने त्याच्या बाबतीत लक्ष घातलं नाही आहे, काही त्यांच्या पॉलिसी डिसिजन जे आहे ते बरोबर नाही होती, म्हणून हे अशा प्रकारच्या। आणि तुम्ही जसं म्हटलेलं आहे की आम्हाला काही फरक पडणार नाही, सरकारने आमदारांना, खासदारांना खूप काही करून ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी, म्हणजे मिडल क्लास आहे। तुम्ही गोरगरिबांच्या बाबतीत बोलत आहे, मी तर मिडल क्लासच्या बाबतीत बोलत आहे। आज तुम्ही विचार करा की त्यांचं बजेट किती कोलमडलेलं असेल, काय परिणाम झालेला असेल की एक साखरमुळे किंवा दुसरी ही जे महंगाई आहे ते सगळ्यांवर त्याचा परिणाम होत असेल ना। तुमची पगार वाढलेली आहे का,
तुमचा मालिक तुम्हाला सांगितलेलं आहे का की शक्कर बढ़ गई है, शक्कर की किंमत बढ़ गई है, तो तुम्हारी पगार भी बढ़ा रहा हूं. चालत मला जितके लोक तुमच्या घरी यायचे तुम्ही त्यांना सगळ्यांना चहा पाजायचे. आता तुमची ही बायको म्हणणार असेल की मैं चाय पूरी फुल कप में दूंगी, आधी कट दूंगी करते. तर हे सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. असं वाटतं भाजपला पराभव करण्यासाठी जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहेत त्यांना एक ताकद देण्याची आवश्यकता आहे आणि ते सो कॉल्ड सेक्युलर पार्टीजने हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये भाजपला घरी पाठवायचं असेल तर MIMला तुम्ही नजरअंदाज करू नये. हीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मला माहीत आहे की तुम्ही सगळ्यांच्या सोबत जायला तयार आहे. काँग्रेस शिवसेना सोबत जायला तयार होती गेली, पण MIM अछूत आहे. आता जोपर्यंत त्यांना हे करणार नाही की MIMचाही एक मोठा वर्ग आहे, मोठा वोट बेस आहे आणि ते आपल्यासोबत आल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा मिळेल, जोपर्यंत त्यांना हे करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येऊ बसणार.